आमचे पिंपरी चिंचवड शहराचे माननीय पोलीस आयुक्त विनय चौबे साहेब यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोणतेही इलिगल ॲक्टिव्हिटी किंवा कोणतेही इलिगल वाहतूक झाली नाही पाहिजे याबाबत आम्हाला गुन्हे शाखेला कारवाई करण्याबाबत आदेश दिले. त्या अनुषंगाने त्याबाबतची माहिती काढत असताना आमचे मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे एस.आय. खांडे लोखंडे यांना काल रोजी गोपनीय बातमी मिळाली की पुणे मुंबई महामार्गावरून एक कंटेनर पास होतं, त्यामध्ये काहीतरी इलिगल वस्तू त्यामध्ये आहेत. त्यावरून आम्ही मग उडसे टोल नाका या ठिकाणी आम्ही ट्रॅप लावला असता. सदर ट्रॅपवर आम्हाला कंटेनर क्रमांक MH43 742 हा जो कंटेनर आहे हा आम्हाला उडसे टोल नाका इथे मिळून आला. त्यामध्ये 2 इसम, एक चालक आणि त्यासोबत एक इसम मिळून आला. त्या चालकाचं नाव रामदास गायके आणि दुसरा जो इसम आहे त्याचा हरप्रीत बदाना. या दोघे इसमांना सदर कंटेनरबाबत व तो कंटेनरमध्ये आतील मालावर चौकशी केली असता ते संशयास्पद उत्तर देऊ लागले. त्यामध्ये कुठल्याही त्याबद्दल त्यांच्याकडे मालाचे बिल, चलान किंवा कुठलेही काही त्यांच्याकडे कागदपत्रे मिळून आले नाहीत. त्यावर मग आम्ही पंचांसमक्ष सदर कंटेनर ते 4 ठिकाणी चेक केला असता, खोलला असता पंचनाम्याअंतर्गत. त्यामध्ये आम्हाला रेड सँडलवूडचा बराच मोठा साठा मिळून आला. त्या साठ्याबाबत त्या दोघांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे कुठलेही प्रॉपर उत्तर नव्हते, कुठलेही कागदपत्रे मिळून आले नाही. त्यावर आम्ही त्या दोघांनी इसमांवर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यात त्यांना अटक केलेली आहे. असा त्या कंटेनरमध्ये जवळपास 12 टन हा रेड सँडलचा साठा मिळून आलेला आहे आणि त्याची आंतरराष्ट्रीय त्याची मार्केट प्राईज अंदाजे आमची 9 कोटीच्या आसपास त्याची प्राईज आहे. आणि सदर ह्याच्याबाबत जो आम्ही माल जप्त केला हा माल कुठून आला आणि कुठून आणला आणि कोणाला नेणार होते याबाबतचा आम्ही सखोल तपास करीत आहोत.